तो तिचे मादक रूप त्याच्या नजरेत भरत होता. जेव्हा त्यांचे शरीर एकमेकांना स्पर्शले जाऊ लागले तेव्हा तिचे डोळे अधिक नशिले होऊ लागले. मित्रांनो, कॉलेजचं माझं दुसरं वर्ष होतं. तो दिवस आजही माझ्या डोळ्यासमोर अगदी जशाचा तसा उभा राहतो. आकाशात काळेभोर ढग दाटून आले होते आणि रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. मातीचा तो सुगंध हवेत पसरला होता. मी आणि माझा मित्र कॉलेज सुटल्यावर गप्पा मारत बस स्टँडकडे निघालो होतो. वातावरणात एक वेगळाच गारवा होता. तेवढ्यात ती दिसली. माझ्या अगदी समोरून चालत येत होती. तिचे ते बोलके डोळे, चेहऱ्यावरचा निरागस भाव आणि वाऱ्यावर उडणारी तिची ओढणी. मी काही सेकंद फक्त पाहतच राहिलो. मित्राने मला हलवलं तेव्हा मी भानावर आलो. त्याला निरोप दिला आणि मी एका काळ्या-पिवळ्या जीपमध्ये जाऊन बसलो. पण म्हणतात ना, नशीब जेव्हा जुळून येतं तेव्हा त्याला कोणीच रोखू शकत नाही. योगायोग बघा, तीही त्याच जीपमध्ये माझ्या अगदी शेजारी येऊन बसली. माझ्या हृदयाची धडधड वाढली होती. बाहेर मुसळधार पाऊस आणि आत एक वेगळीच शांतता. माझा स्टॉप आला. मी उतरलो आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तीही तिथेच उतरली. आम्ही दोघेही आपापल्या सायकलवरून गावाकडे निघालो. मला तिच्याशी बोलायचं होतं, पण ओठावर शब्द येत नव्हते. पहिल्यांदाच एखाद्या मुलीशी बोलण्याची वेळ आली होती. तेवढ्यात एका खड्ड्यावरून सायकल आदळली आणि तिच्या सायकलच्या कॅरेजमधून तिची बॅग खाली पडली. मी चटकन ब्रेक मारला, खाली उतरलो आणि ती बॅग उचलून तिला दिली. तिने माझ्याकडे बघून एक गोड स्माईल दिली. "थँक यू," ती म्हणाली. तो आवाज एवढा गोड होता की मी माझं नावही विसरलो असतो. "तुझं नाव काय?" मी अडखळत विचारलं. "अंजली. आणि तुमचं?" इथूनच आमच्या गप्पा सुरू झाल्या. गप्पांच्या ओघात रस्ता कधी संपला हे कळलंच नाही. तिने बाय केलं आणि ती तिच्या वाटेने निघून गेली. पण माझ्या मनात मात्र तिचीच मूर्ती कोरली गेली होती. त्याच दिवशी रात्री आमच्या गावातल्या गणपती मंडळाची आरती होती. आरती झाल्यावर आम्ही सगळे मित्र एका मोठ्या चिंचेच्या झाडाखाली गप्पा मारत बसलो होतो. गप्पांचा ओघ साहजिकच प्रेम या विषयाकडे वळला. तेव्हा आमच्यातल्या कबीरने एक असा किस्सा सांगितला जो ऐकून आम्ही सगळेजण सुन्न झालो. तो काळ होता 1997चा. आमच्या गावात विक्रम नावाचा एक रांगडा गडी होता. अत्यंत साधा, प्रामाणिक आणि कष्टाळू. आणि त्यांच्या शेजारी राहायची राधिका. राधिका म्हणजे जणू काही गावातली अप्सराच. ती हसली की जणू काही गावात उजेडच पडायचा. पण या दोघांच्या प्रेमकहाणीत सर्वात मोठा अडथळा होता त्याच्या घरचा. दोघांच्याही घरचे एकमेकांचे कट्टर वैरी. जणू काही जुन्या हिंदी सिनेमाची स्टोरीज घ्या. राधिकाचा बाप म्हणजे साक्षात अमरीश पुरी. गावात त्याचा मोठा दरारा. त्या काळात मोबाईल फोन नव्हते. प्रेमाची देवाणघेवाण फक्त नजरेतून आणि लपून छपून दिलेल्या पत्रातून व्हायची. विक्रमचे मित्र म्हणजे आम्ही सगळे रात्री गोठ्यात जमायचो आणि उद्याची रणनीती ठरवायचो. राधिकाच्या दप्तरात चिठ्ठी कशी टाकायची हे आमचं सर्वात मोठं मिशन असायचं. अनेक महिन्याच्या पत्रव्यवहारानंतर एक दिवस ठरला की आज रात्री दोघांनी प्रत्यक्षात भेटायचं. गोठ्याच्या मागे असलेल्या बैलगाडीजवळ विक्रम संध्याकाळ होण्याची वाट पाहत होता. सूर्यास्त झाला. आकाश तांबडं लाल झालं आणि गावातल्या देवळातली घंटा वाजली. 8 वाजले. राधिका घरच्यांची नजर चुकवून आईला मैत्रिणीकडे अभ्यासाला जाते असं सांगून बाहेर पडली. ती आली. चंद्रप्रकाशात दोघे एकमेकांसमोर उभे होते. कितीतरी वेळ नुसती शांतता होती. फक्त श्वास घेण्याचा आवाज आणि रातकिड्यांची किरकिर. शेवटी विक्रमने हिंमत केली. तिला डोळ्यात डोळे घालून तो म्हणाला, "मला तुला काहीतरी सांगायचंय. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत." राधिकाच्या डोळ्यात पाणी आलं. तिनेही त्याला होकार दिला आणि दोघांनी एकमेकांचा हात घट्ट पकडला. तो स्पर्श, ते वचन आयुष्यभरासाठी होतं. त्याने हळूच तिच्या गालाजवळ ओठ घेऊन गेला आणि पापी घेतली आणि तिच्या ओठाचा ताबा मिळवला. तिने पण त्याला साथ देत होती आणि ती वेड्यासारखे त्याला साथ देत होती.
ते दोघे एका भेटीचा आनंद घेऊ लागले. कित्येक दिवसाची भूक आज मिटणार होती. नंतर गळ्याचा ताबा घेत पुढे जात होता. जवळच असलेल्या बैलगाडीत दोघे गेले आणि त्यानंतर तिचा पातळ टॉप सैल केला. ती खूप मादक दिसत होती आणि आता दोघांतील दुरावा पूर्णपणे कमी झाला होता. त्या मोकळ्या वातावरणामध्ये त्यांचे आवाज घुमू लागले. ती आता खूप एक्साईट झाली होती आणि त्याला म्हणत होती, तू लय भारी आहेस, मला तू आवडतोस. आता तो तिच्यावर तुटून पडला आणि त्यांचे श्वास एकमेकांना स्पर्श करत होते. तिची नशिली नजर त्याच्या डोळ्यात रोखली गेली होती. त्यांचे ओठ जेव्हा एकमेकांचा वेध घेऊ लागले तेव्हा त्यांना जगाचा विसर पडू लागला. तिच्या ओठाची गोडी आणि श्वासांची ती धग त्यांच्यातली धुंदी अधिकच वाढवत होता. ती अजूनच त्याला स्वतःकडे ओढून घेऊ लागली आणि तिचे सुडेल 36, 32, 38चे शरीर त्याच्या शरीरावर विसावले. त्याच्या बळकट मिठीत ती अगदी मेणबत्तीसारखी विरघळत चालली होती. चंद्राच्या मंद प्रकाशात अजूनच मोहित करत होता. तिने त्याचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि म्हणाली, माझ्या आयुष्यातील अनमोल गिफ्ट आहे हे. असे म्हणून दोघे आनंद घेऊ लागले. तुझा तो 9चा बाप मला प्रत्यक्षात अनुभवायला मिळत आहे. तो तिचे मादक रूप त्याच्या नजरेत भरत होता. जेव्हा त्यांचे शरीर एकमेकांना स्पर्शले जाऊ लागले तेव्हा तिचे डोळे अधिक नशिले होऊ लागले आणि त्यांच्यातील बहुप्रतीक्षित खेळाला मजा येऊ लागली. जेव्हा त्यांचा तो अवाढव्य आकार तिच्या शरीराला स्पर्शून आत जाऊ लागला तेव्हा तिच्या तोंडून हलकीशी किंचाळी आणि सुस्कारा बाहेर पडला. तिने त्याचे खांदे पकडले आणि तिचे डोळे बंद झाले. बापरे, तू खूप कमाल आहेस रे, असे म्हणत तिने पण तिच्या कमानीदार कमरेला हालचाल सुरू केली. त्या दिवशी त्या दोघांनी एकमेकांना पूर्णपणे समर्पित केले होते. मंद प्रकाश आणि त्यांचा वेगवान श्वासाचे आवाज घुमत होते. ते दोघे त्या नशेत चूर झाले होते की त्यांना वेळेचे भान राहिले नाही. त्या दिवशी तो थरार जसजसा वाढत गेला तसतशी ती त्याच्या मिठीत पूर्णपणे वेडी झाली होती. त्याच्या प्रत्येक हालचालीवर तिच्या तोंडून फक्त सुस्कारे आणि स्तुतीच ऐकू येत होती. ती त्याला घट्ट पकडून म्हणत होती, तू खूपच भारी आहेस. तू जे मला खुश केलं आहेस ना ते अविस्मरणीय आहे. मी माझ्या आयुष्यात सुद्धा हा दिवस विसरू शकत नाही. खरंच तुझे मनापासून खूप खूप आभार. त्याच्या 9चा प्रत्येक प्रहार झेलताना ती स्वतःवरचा ताबा पूर्णपणे विसरून गेली होती. ते दोघे त्या क्षणाचा आनंद घेत पूर्णपणे बुडून गेली होती. त्यानंतर त्यांनी त्या दिवशीचा परमोच्च बिंदू गाठल्यावर ते दोघे एकमेकांच्या कवेत शांत झाले. ती म्हणाली, खरंच आज मी खूप खुश आहे. ती म्हणाली, आज मला तू जिंकला आहेस. तो म्हणतो, चल खूप उशीर झालाय, कोणी पाहील, आपण उद्या पुन्हा भेटूया. असे म्हणून दोघेही तिथून निघून गेले. त्यानंतर त्यांचे दिवस अगदी स्वर्गासारखे जाऊ लागले. राधिका दर रविवारी विक्रमसाठी डबा घेऊन शेतात जायची. एकमेकांच्या आवडीनिवडी त्यांनी जपल्या होत्या. पण या सुंदर स्वप्नाला नजर लागली ती राधिकाची मैत्रीण स्नेहाची. स्नेहा दिसायला साधारण असली तरी तिचं मन मात्र अत्यंत विषारी होतं. एकदा कॉलेजमध्ये स्नेहाने विक्रमला भिकारडा म्हणून हिणवलं होतं. राधिकाला तिच्या प्रेमाचा झालेला हा अपमान सहन झाला नाही आणि तिने भर कॉलेजमध्ये स्नेहाच्या कानाखाली जाळ काढला होता. स्नेहाने तो अपमान विसरला नव्हता. तिने राधिकाचा सूड घेण्याचं ठरवलं. स्नेहाने अत्यंत चालाकीने राधिकाच्या बापाचे कान भरायला सुरुवात केली. विक्रम कसा वाईट आहे, तो कसा मुलींना फसवतो, त्याच्या खोट्या कहाण्या तिने रचल्या. एवढंच नाही तर स्नेहाने मुंबईला राहणाऱ्या आपल्या सख्या भावाला राकेशला गावात बोलावलं. राकेश दिसायला एखाद्या गुंडासारखा, कायम नशेत असणारा आणि डोळ्यात एक प्रकारची विकृती असणारा माणूस. स्नेहाचा कट होता की राधिकाचं लग्न या व्यसनी राकेशशी लावून द्यायचं आणि तिचं आयुष्य नरक बनवायचं. गावात मंगळगंगा देवीची यात्रा होती. तमाशाचा कार्यक्रम सुरू होता. रात्रीचे 3 वाजले होते. विक्रम आणि राधिका देवीच्या मंदिरात एकमेकांच्या हातात हात घालून बसले होते. राधिका म्हणाली होती, देवाकडे एकच मागणं मागितलंय, आपलं नातं असंच शेवटपर्यंत टिकावं. पण कोणीतरी गद्दाराने राधिकाच्या बापाला बातमी दिली. तिचा बाप हातात काट्या घेतलेल्या
5-6 जणांसोबत तिथे पोहोचला. मंदिरात पोहोचताच हे दृश्य पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी राधिकाला विक्रमपासून क्रूरपणे ओढलं. विक्रम काही समजण्याआधीच त्याच्यावर लाठ्या-काठ्यांचा पाऊस सुरू झाला. कोण डोक्यात मारत होतं, कोण छातीवर. विक्रम रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. राधिका हंबरडा फोडून रडत होती. सोडा त्याला, त्याची काही चूक नाही. ती बापाच्या पाया पडत होती, पण बापाने तिचे केस पकडून तिला फरफटत ओढलं. शेवटी राधिकाने स्वतःच्या बापाच्या हाताला चावा घेतला आणि ती जाऊन विक्रमला बिलगली, जर त्याला मारला तर मी इथेच जीव देईन. तिने रडत थेट धमकी दिली. तिचा तो अवतार पाहून सगळे मागे हटले, पण बापाने तिला तिथून बळजबरीने उचलून नेलं आणि आतल्या एका अंधाऱ्या खोलीत कोंडून ठेवलं. दुसऱ्याच दिवशी बापाने राधिकाचं लग्न त्या व्यसनी राकेशसोबत 2 दिवसावर निश्चित केलं. राधिकाने अन्नपाणी सोडलं. इकडे विक्रम अंथरुणाला खिळून होता. दोघेही जिवंतपणी मरण यातना भोगत होते. लग्न 2 दिवसावर आलं होतं. विक्रमचे मित्र आता गप्प बसणार नव्हते. त्यांनी प्लॅन बी सुरू केला. विक्रमचा मित्र सोन्या याने अत्यंत हुशारीने राकेशची मैत्री वाढवली आणि त्याला गावातल्या एका बारमध्ये दारू पाजायला घेऊन गेला. दारूच्या नशेत माणूस खरं बोलतो हे सोन्याला माहीत होतं. त्याने विषय काढला, काय राव राकेश शेठ, भारी माल पटवलाय तुम्ही. राधिकासारखी पोरगी मिळायला नशीब लागतं. हे ऐकून राकेश विकृतपणे हसला. त्याचा तो हसरा चेहरा अत्यंत भयानक वाटत होता. तो अडखळत म्हणाला, अरे कसली राधिका आणि कसलं काय, अशा लय पोरी फिरवल्यात मी मुंबईला. एकदा का तिच्या बापाची जमीन माझ्या नावावर झाली की हिस्सा पण काटा काढतो, जसा त्या मुंबईच्या पोरीचा काढला होता. सोन्याच्या काळजाचा ठोका चुकला. त्याने स्वतःला सावरत विचारलं, कुठली पोरगी. नशेत तर असलेल्या राकेशने सगळं ओकलं. अरे मुंबईला एक पोरीसोबत मी राहायचो. ती गरोदर राहिली आणि लग्नासाठी मागे लागली. मग काय, एक दिवस तिचा गळा दाबला आणि विहिरीमागे गाडून टाकलं. कोणाच्या बापाला पत्ता लागला नाही. त्याने तात्काळ तिथून पळ काढला आणि ही बातमी पोलिसांना दिली. इकडे मुंबईत इन्स्पेक्टर प्रताप यांनी त्या विहिरीमागे शोध घेतला. खरोखरच तिथे एक सडलेला मृतदेह सापडला. तिथे सापडलेले सिगारेटचे तुकडे आणि शेजाऱ्यांची साक्ष यामुळे राकेशचा गुन्हा सिद्ध झाला. आता फक्त त्याला रंगेहात पकडायचं होतं. लग्नाचा दिवस उजाडला. राधिका आतून पूर्णपणे मेली होती. ती फक्त एका निर्जीव बाहुबलीसारखी मंडपात येऊन बसली. तिच्या बापाने तिला धमकी दिली होती की जर तिने लग्न केलं नाही तर तो स्वतः फाशी घेईन. साखरपुड्याचा विधी सुरू होणार तेवढ्यात मंडपाबाहेर एकच गोंधळ उडाला. उई उई, पोलिसांच्या गाड्यांचा सायरन वाजत मंडपात आला. इन्स्पेक्टर प्रताप गाडीतून खाली उतरले. धिप्पाड शरीरयष्टी, नजरेत एकच आग. पोलिसांना बघताच राकेशच्या पायाखालची जमीन सरकली. तो मागच्या दाराने पळायला लागला, पण राधिकाच्या वडिलांनी त्याला अडवलं. जावई बापू, कुठे चाललात. राकेशने बापाला जोरदार धक्का दिला आणि थेट राधिकाच्या दिशेने धावला. त्याने तिच्या गळ्याला एक धारदार चाकू लावला. कोणी पुढे आलं तर हिचा गळा चिरेन, मला जाऊ द्या, तो वेड्यासारखा ओरडत होता. मंडपात एकच हाहाकार उडाला. राधिकाचे वडील तिला वाचवायला पुढे धावले. राकेशने रागाने तो चाकू बापाच्या दिशेने खुपसला, पण तो चाकू बापाला लागलाच नाही. तिथे अचानक विक्रम आला होता. त्याने बापाला बाजूला ढकलून तो चाकू स्वतःच्या पोटात झेलला. विक्रमच्या पोटातून रक्ताची धार उडाली. तरीही त्याने आपली उरलेली सगळी ताकद एकवटून राकेशच्या जबड्यावर एक भयंकर लाथ मारली. राकेश रक्ताची गुळणी थुंकत खाली कोसळला. पोलिसांनी लगेच त्याच्यावर झडप घातली आणि त्याला बेड्या ठोकल्या. विक्रम. राधिका किंचाळत त्याच्याजवळ गेली आणि रक्ताने माखलेल्या विक्रमला तिने मिठीत घेतलं. विक्रमला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तो मृत्यूशी झुंज देत होता. राधिकाचे वडील, जे एकेकाळी विक्रमच्या जीवावर उठले होते, हॉस्पिटलच्या दारात हात जोडून रडत होते. जेव्हा विक्रम शुद्धीवर आला तेव्हा तात्या, राधिकाचे वडील, त्याच्याजवळ गेले. त्याच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते. पोरा, मला माफ कर. मी तुझ्या खऱ्या प्रेमाला ओळखू शकलो नाही.
तू माझ्या मुलीसाठी स्वतःच्या प्राणाची बाजी लावलीस. आजपासून राधिका फक्त तुझी आहे. हे ऐकून राधिका आणि विक्रमच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. काही महिन्यानंतर मे महिन्याची 30 तारीख उजाडली. पुन्हा एकदा सनई चौघडे वाजले. पण यावेळी मंडपात नवरदेव होता आपला विक्रम. आणि सर्वात मोठा आनंद म्हणजे लग्नात इन्स्पेक्टर प्रताप स्वतः आले होते. त्यांनी विक्रमच्या हातात एक पत्र दिलं. विक्रमने दाखवलेल्या अतुलनीय शौर्यामुळे सरकारने त्याला थेट पोलीस दलात नोकरी दिली होती. देव खऱ्या प्रेमाची परीक्षा नक्की घेतो, पण जे शेवटपर्यंत एकमेकांची साथ सोडत नाहीत त्यांच्यासाठी तो स्वर्ग पृथ्वीवरच निर्माण करतो. आज अनेक वर्ष उलटून गेली तरी विक्रम आणि राधिका सुखाने संसार करत आहेत. राकेशला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आणि स्नेहाने स्वतःच्या पापांचा ओझ्याखाली आत्महत्या केली. तर मित्रांनो, ही होती एका अशा खऱ्या प्रेमाची आणि मैत्रीची गोष्ट जी कोणत्याही संकटासमोर झुकली नाही. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही स्टोरी ऐकताना अंगावर काटा आला असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर असे भन्नाट आणि रहस्यमयी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन थरारक कथेसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.